मी आदरणीय ब्रह्मचारी अमोघ सिद्धीजी यांचा थोडक्यात आपणास परिचय देऊ इच्छितो। अर्थातच त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या कार्यातून त्यांचा परिचय आपणास प्राप्त होईलच, कारण येणारे 4 दिवस आता ते आपल्या सोबतच राहणार आहेत, आपल्याशी हितगुज करणार आहेत। परंतु तरी इथपर्यंत येणं, गळ्यामध्ये जो काही हा केसा आहे तो साध्य करणं ही सोपी गोष्ट नाही। खूप अडीअडचणींना, खूप कठोर तपस्या करून हा केसा साध्य करावा लागतो, ही सोपी गोष्ट नाही। आणि जो काही जगामध्ये, या भौतिक जगामध्ये मान सन्मान प्राप्त होतो, त्यामागे खूप मोठी साधना लपलेली असते, त्या व्यक्तीचे श्रम लपलेले असतात। त्या दृष्टीनं ब्रह्मचारी अमोघ सिद्धीजी यांच्याकडे मी पाहतो। सुरुवातीपासूनच त्यांना बौद्ध जीवन मार्गाची, बाबासाहेबांच्या कार्याची माहिती होती, त्यांचा ओढा तिकडे होता। 1978 ते 1988 पर्यंत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी निर्माण केलेली संस्था, ते म्हणजे समता सैनिक दल, याच्या माध्यमातून त्यांनी कार्य करायला सुरुवात केली। मग हे कार्य करताना युवकांमध्ये जाऊन त्यांच्यामध्ये जे काही स्वसंरक्षणाची कला आहे, ते म्हणजे जुडो आणि कराटे। जुडो आणि कराटेचं प्रशिक्षण ब्रह्मचारी अमोघ सिद्धी यांनी आपल्या समाजातील नव्हे तर इतर समाजातील युवकांना सुद्धा दिलेला आहे। आणि सतत त्यांनी समता सैनिक दलाच्या माध्यमातून युवकांशी, जास्त विशेष करून युवकांशी संपर्क साधलेला आहे। याच्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचा जातीभेद किंवा धर्मभेदही केलेला नाही। त्यांचं मोठेपण याच्यात आहे, जेव्हा आपण एखादं कार्य करायला लागतो सर्वसामान्य व्यक्ती, तेव्हा तो काय करतो, किंवा हा व्यक्ती माझ्या धर्माचा आहे का, माझ्या जातीचा आहे का, माझ्या पाहुण्याचा आहे का, माझ्या कुटुंबाशी संबंधित आहे का, असा फरक करायला लागतो। परंतु अमोघ सिद्धीजी यांनी मात्र तसा कोणताही फरक केला। बौद्ध तरुणांसोबतच त्यांनी भंगी समाजातील तरुणांना सुद्धा कराटेचे प्रशिक्षण दिलेलं आहे। आणि त्यासोबतच बाबासाहेबांचा धम्म जर शिकायचा असेल, तुम्हाला बुद्धांचा धम्म जर शिकायचा असेल, तर नीतिमत्ता मात्र आपली वाढीस लागली पाहिजे, या दृष्टीनं त्यांनी प्रयत्न केले आहे। आता भंगी समाजातले युवक किंवा आपले युवक बहुतांशी सारखेच, दोघांचंही शिक्षण काय जास्त झालेलं नसायचं। वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या तरुणांशी भेटायचे ते, आणि त्यांच्या सोबत वार्तालाप करायचे, संपर्क करायचे, त्यांच्या अडीअडचणी काय आहेत, त्यांचं शिक्षण का पूर्ण होत नाही, अशा प्रकारची विचारणा करायची आणि त्या तरुणाला जागृत करायचे की बाबासाहेबांच्या मार्गावर चल, तुझं भलं होईल। असं करत करत 1978 ते 88 त्यांनी समता सैनिक दलांच्या विविध शाखांमधून वेगवेगळी शिबिरं घेतलेली आहेत। नागपूरच्या आसपास जे काही जंगल आहेत, त्या जंगलांमध्ये जाऊन तरुणांची त्यांनी शिबिरं घेतलेली आहेत। त्यावेळेस ते त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या सानिध्यात नव्हते, तरी ही जी काही एक ओढ असते ती
आपलं जे काही ज्ञान आहे आपल्याजवळ ते इतरांना सांगावं आणि त्यांच्या बाबतीत जो काही परिवर्तनाचा भाग आहे तो परिवर्तनाचा भाग तिथे काम करतो आहे. परिवर्तन घडवून आणण्याचा भाग ब्रह्मचारी अमोघ सिद्धी यांनी त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे. आजच्या पुरतं मला वाटतं त्यांच्या बाबतीत एवढंच मी बोलेन आणि आपणा सर्वांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आमचे नवीनच एक धम्मसहाय्यक आलेले आहेत आदर्श जाधव यांना मी विनंती करेन कृपया त्यांनी स्टेजवर यावं आणि ब्रह्मचारी अमोघ सिद्धी यांना